श्लोक 44. कृषी म्हणजे शेती, गौरक्ष म्हणजे गुरेढोरे पाळण्याचा धंदा आणि वाणिज्य म्हणजे व्यापार. हे वैश्याचे स्वभावजन्य कर्म आहेत आणि सेवा करणं हे शूद्राचे स्वभावजन्य कर्म आहेत. श्लोक 45. आपापल्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मामध्ये जो काही व्यवसाय धंदा आपल्याकडे आला असेल, त्या कर्मामध्ये जो पुरुष नित्य रत आणि त्यानेच म्हणजे व्यवस्थितपणे त्यानं ते कर्म केल्यानं परमसिद्धी प्राप्त होते. आपल्या कर्मात तत्पर राहिल्यानं सिद्धी कशी मिळते ते आहे. श्लोक 46. ज्याच्यापासून सर्व भूतांची प्रवृत्ती झाली आणि ज्यानं हे जग सर्व व्यापलेलं विस्तारलेलं आहे, म्हणजे आपल्या विश्वाचा निर्माता, त्याची पूजा आपण कशी करायला हवी? त्याची पूजा आपल्या स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्तव्यांनी आणि कर्मांनी, म्हणजे केवळ वाणीनं किंवा पुष्पांनी नाही. पूजा अर्चा भजन हे आवश्यक आहे, पण ते सगळं सपोर्टिंग आहे. मुख्य काय हवं? परमेश्वराला काय आवडेल? तर प्रत्येकाने आपलं नियत कर्तव्य चोखपणे बजावणं ही त्याची खरी पूजा होईल. आणि असं केल्यानं मनुष्याला त्यानंच सिद्धी प्राप्त होत असते. आपापल्या कर्माप्रमाणे कर्माच्या बाबतीत जबाबदारीनं अगदी निष्ठेनं व्यवस्थितपणे ते कर्तव्य आपण पार पाडलं की ती परमेश्वराची पूजा होते. आता यासाठी मी लोकमान्य टिळकांचं उदाहरण आपल्याला देऊ इच्छिते. तुरुंगामध्ये, मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांनी गीता रहस्य हा अलौकिक आणि जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांनी तो ग्रंथ लिहून अजरामर केला. इतकंच नाही तर त्यांच्या देशसेवेनं, निष्काम कर्मानं, अपार कष्टानं त्यांनी प्रत्यक्ष भगवद्गीता आणि त्यातील सिद्धांत आपल्या जीवनामध्ये अगदी आदर्शपणे तंतोतंत त्यांनी जगून दाखवले. असा हा निष्काम महाकर्मयोगी. लोकमान्य टिळक हे अगदी उत्तम गणितज्ञ सुद्धा होते बरं का. त्यांची एक त्या बाबतीत कथा अशी सांगतात की रँगलर परांजपे हे लंडनमध्ये जाऊन, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी सर्वोच्च परीक्षा त्यांनी दिली आणि त्यांना रँगलर हा अत्यंत मोलाचा बहुमान मॅथमॅटिक्सच्या फील्डमध्ये त्यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने इंग्लंडनं देऊ केला. मग त्यानंतर रँगलर परांजपे आपल्या मायदेशी परत आले आणि कॉलेजमध्ये ते शिकवायला लागले. तर एकदा काय झालं की एका गणिताचं उत्तर त्यांना अगदी क्षणभरात असं काही सांगता येईना, म्हणून मग ते विद्यार्थ्यांना म्हणाले की मी तुम्हाला उद्या या प्रश्नाचं उत्तर नीट समजावून सांगेन. तर त्यांच्या वर्गामध्ये लोकमान्य टिळकांचा मुलगा विश्वनाथ हा सुद्धा तिकडे शिकत होता. तो घरी आला आणि त्यानं ते गणित आपल्या वडिलांना म्हणजे लोकमान्य टिळकांना त्यांनी दाखवलं आणि टिळकांनी 3 स्टेप्समध्ये ते गणित सोडवून दिलं बरं का. मग त्यांचा मुलगा दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेला तेव्हा रँगलर परांजपेंनी ते गणित सगळ्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी ते 10 स्टेप्समध्ये सोडवलेलं होतं. त्यांनी विचारलं की वर्गामध्ये कोणाला आलं आहे का हे गणित? विश्वनाथ पुढे झाला आणि त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांनी हे सोडवून दिलं आहे. त्यांनी बघितलं तर निव्वळ
3 स्टेप्समध्ये टिळकांनी ते गणित अत्यंत क्लिष्ट आणि अवघड असं गणित त्यांनी 3 स्टेप्समध्ये सोडवून दिलं होतं. रँगलर परांजपे अत्यंत आदरानं म्हणाले की बळवंतराव टिळकांशिवाय हे किचकट गणित एवढ्या सोप्या पद्धतीनं कोणीही सोडवू शकणार नाही. असे हे थोर देशसेवक आणि तत्त्वज्ञानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ज्यांनी आपल्या निष्काम कर्मांनी परमेश्वराचं पूजन केलं. सत्तेचाळीस. परक्याचा धर्म सुखानं आचरता आला तरी त्यापेक्षा आपला धर्म म्हणजे चातुर्वर्ण्य विहित कर्म विगुण म्हणजे सदोष जरी असलं, म्हणजे जो काही आपल्याला व्यवसाय मिळाला आहे त्याच्यामध्ये दोष दिसत असले तरीसुद्धा तेच करणं अधिक श्रेयस्कर आहे. आपले स्वभावसिद्ध म्हणजे आपले गुणस्वभावानुरूप निर्मिलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे नियमित झालेले कर्म करत असताना त्यामध्ये कोणतंही पाप लागत नाही. म्हणजे काय, आता ज्याचा त्याचा जो व्यवसाय आहे, धंदा आहे, नोकरी म्हणा, जे काही त्यानं आपल्या स्वभावाप्रमाणे, गुणांप्रमाणे, आवडीनिवडीप्रमाणे जे आत्ता त्यांनी निवडलेलं आहे, आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर सांगायचं झालं, कारण चातुर्वर्ण्य व्यवस्था ती महाभारतकालीन होती, त्यामुळे परंतु काही ना काही व्यवस्था ही समाजामध्ये असलेली लावलेली असते. तर त्याप्रमाणे समजा इंजिनियर असेल तर त्याला कदाचित वाटू शकतं की कशाला मी या लाईनमध्ये आलो, डॉक्टर किती सुखात असतात. तर असं काही नसतं. प्रत्येक व्यवसायामध्ये काही ना काही दोष असतात, काही ना काही गुण असतात. त्यामुळे एकदा तो आपण व्यवसाय स्वीकारला की तो निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करणं हे हिताचं असतं. श्लोक 48. जे कर्म सहज म्हणजे जन्मताच गुणकर्मा विभागामुळे नियत आहे ते जरी सदोष असलं, म्हणजे त्याच्यात काही जरी त्रुटी असल्या, कमीपणा असला, तरी हे कौंतेया ते कधीही सोडू नये. का? कारण धुरानं ज्याप्रमाणे विस्तव, बरं का, विस्तव जसा धुरानं व्यापलेला असतो त्याप्रमाणे सगळेच आरंभ म्हणजे उद्योग किंवा कर्म ही कोणत्या ना कोणत्या तरी दोषानं ही व्यापलेली असतात. काही ना काही त्याच्यामध्ये आपल्याला खोडी दिसून येते. श्लोक 49. म्हणून कुठेही आसक्ती न ठेवता मन ताब्यात ठेवून निष्काम बुद्धीनं वागलं म्हणजे कर्मफलाच्या संन्यासानं परम नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. भगवद्गीता पुन्हा 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 आसक्ती ठेवू नका हे का सांगते, तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर माफक प्रमाणात आपण आपल्या इच्छा ठेवल्या, बरं का, की ज्या आपल्या कष्टानं पैशानं आपण सहज पूर्ण करू शकतो, तर त्याच्यात काहीही गैर नाही. पण आसक्ती एकदा त्याचं वाईट दोष असा आहे की जर त्या वेळच्या वेळीच आपण मर्यादित ठेवल्या नाहीत, त्याच्यावर आपण लक्ष दिलं नाही तर त्या अमर्यादपणे वाढायला लागतात. बघता बघता त्याचं लोभामध्ये रूपांतर होतं आणि लोभ माणसाला पापचरण करायला भाग पाडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या विषयेच्या उपभोगांची गर्दी मनामध्ये व्हायला लागली की आपण आपल्या जीवनामध्ये काही श्रेष्ठ असं जीवनाचा पर्पज मुळी ठेवू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाने काही तत्त्वज्ञानाकडेच वळायला पाहिजे असं नाही. एखादा उत्तम चित्र काढत असेल, एखाद्यामध्ये दुसरी काही कला असेल, एखाद्यामध्ये काही दुसरं वैशिष्ट्य असेल, तर ते क्षमता फुलवण्यासाठी त्याच्या मनामध्ये तेवढी ऊर्जाच राहू शकत नाही. सगळं केंद्रीकरण हे विषय उपभोगांकडे गेल्यामुळे आयुष्याचा पर्पज फक्त तो एकमेव बनून जातो
आणि बघता बघता आयुष्य कधी संपायला येतं हे सुद्धा त्या चक्रामध्ये एकदा अडकल्यावर कळत नाही. म्हणून पहिल्यापासूनच त्याच्यावर संयम हवा, विवेक हवा, भान हवं. श्लोक 50. याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यावर त्या पुरुषाला निष्ठा जे ब्रह्म बर का, सर्वोच्च मनुष्याचं ध्येय हे काय असावं तर परमार्थ प्राप्ती, परब्रह्म प्राप्ती. जे ब्रह्म ते कौंतेया या प्रकारे प्राप्त होतं. जो प्रकारे ज्या प्रकारे साधक ते प्राप्त करतो ते आता मी थोडक्यात सांगतो ते ऐक. श्लोक 51. शुद्ध बुद्धीनं युक्त होऊन धैर्यानं आपलं संयमन करून शब्दादी इंद्रियाचे विषय सोडून प्रीती आणि द्वेष हे दूर करून विविक्त म्हणजे निवडक किंवा एकांत स्थळी राहणारा मिताहारी काया वाचा मन ज्याच्या ताब्यात आहे आणि नित्य ध्यानयुक्त आणि विरक्त जो आहे बरं का, म्हणजे काय की ज्याचं चित्ताचं समत्व हे कधी ढळत नाही. आयुष्य म्हटलं की सुखदुःख येणार, यश अपयश येणार, सगळं काही होणार, तर त्याच्याकडे तो शांत चित्तानं ती सहन करण्याची ऊर्जा तो मनामध्ये ठेवतो. कारण आपण किती आदळआपट केली तरी ती दुःख काही आपली टळायची राहत नाहीत. मग त्यापेक्षा विवेकाने मन शांत ठेवून त्या वेळेला त्याच्यावर उत्तर शोधत राहणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि उत्तर कधी मनुष्य शोधेल जेव्हा त्याचं मन प्रक्षोभित नसेल, दुःखानं व्याकुळ होऊन त्याच्यामध्ये जर त्याची ऊर्जा जात असेल तर त्याला ते जमू शकणार नाही. त्यामुळे या सगळ्या द्वंद्वांकडे त्यानं अलिप्तपणे बघायला शिकणं हे स्वतःच्याच संयमनासाठी आणि एक कोऑर्डिनेटेड वेल ऑर्गनाइज पर्सनॅलिटी निर्माण करण्यासाठी हे सगळे सिद्धांत आपल्याला खूप आवश्यक आहेत. नाहीतर अनावश्यकपणे जसा नळ वाहत राहिला तर आपण धावत जाऊन तो बंद करतो का, कारण पाणी फुकट जाऊ नये म्हणून. त्याचप्रमाणे आपलं आयुष्यसुद्धा केवळ आणि केवळ या सगळ्या विकारांमध्येच खर्च होत नाही आहे ना हे बघायला गरजेचं आहे. नाहीतर त्याच्यातच ती ऊर्जा बसाबसा बाहेर वाहून जायला लागते. आता हा शेवटचा भगवद्गीतेचा अध्याय आहे. त्यामुळे आद्य शंकराचार्यांच्या चरित्राचा शेवटसुद्धा इथे होत आहे. त्यांचा शेवट कसा झाला ते आपण आता बघूया. आदि शंकराचार्य यात्रेमध्ये असताना काश्मीरला ते जाऊन पोचले आणि तिथे शारदा पीठ असं मंदिर होतं बरं का. शारदा पीठ हे अगदी गाजलेलं मंदिर तिकडे होतं आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्या मंदिराला 4 दरवाजे होते बरं का. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण 4 बाजूनी 4 दरवाजे होते. आणि जो कोणी सर्वज्ञानी म्हणून वाखाणला जाईल, जो सर्वजण मान्य करतील की हा सर्वश्रेष्ठ ज्ञानी पुरुष आहे, त्याला त्या दरवाज्यातून पूर्वेकडचा असेल तर पूर्वेकडनं आतमध्ये त्याला सन्मानाने घेतलं जात असे. आणि त्या मंदिरामध्ये अशा सर्वोच्च आत्मज्ञानीसाठी एक मानाचं सिंहासन बनवलेलं होतं. त्या सिंहासनावर बसण्याचा मान त्या ज्ञानीला मिळत असे. तर झालं काय की आधी शंकराचार्यांच्या आधीपर्यंत 3 दरवाज्यातून
वेगवेगळ्या दिशेचे आपले भारतीय ज्ञानी तिथून आत गेले ते, आणि त्यांनी सिंहासनाचा मान पटकावलेला होता. परंतु अजूनपर्यंत दक्षिणेकडून कोणी आत्मज्ञानी सर्वश्रेष्ठ पुरुष आत्तापर्यंत आलेला नव्हता. आदी शंकराचार्यांची कीर्ती साऱ्या भारतभर पसरलेली होती आणि त्यांच्या अलौकिक ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या तेजस्वी बुद्धीबद्दल कुणालाच काही शंका नव्हती. त्यामुळे त्यांना हा बहुमान द्यायचं तिथे लोकांनी ठरवलं. त्याप्रमाणे आचार्यांचे शिष्य त्यांना घेऊन दक्षिणेकडच्या दरवाजातून त्या मंदिरामध्ये ते आत गेले आणि तिथे त्या मान्यवरांनी त्यांचं आगत स्वागत केलं आणि अतिशय आदरानं त्यांना सिंहासनावर ते बसवणार होते. तेवढ्यात काय झालं की पाठीमागनं देवी सरस्वतीचा आवाज कानावर ऐकू आला. त्यांचा जे जीवनचरित्र आहे आदी शंकराचार्यांचं, दिग्विजय यात्रा म्हणून, त्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की देवी सरस्वतीचा आवाज त्यांच्या कानावर आला आणि ती म्हणत होती की तुम्ही सर्वश्रेष्ठ ज्ञानी पुरुष आहात, याबद्दल काही संशय नाही, परंतु तेवढंच फक्त पुरेसं पडत नाही. आत्मज्ञानी सर्वोच्च ज्ञानी असणं गरजेचं आहे, तेवढंच त्या मनुष्याचं निष्कलंक चारित्र्यसुद्धा अपेक्षित आहे. अत्यंत शुद्ध चारित्र्य असेल तरच या सिंहासनावर बसण्याचा मान मिळेल. तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचं अवलोकन करून, स्वतःशी विचार करून तुम्ही मला उत्तर द्यावं की तुम्ही पूर्णपणे शुद्धपणे हे आयुष्य जगलं आहात का. आदी शंकराचार्यांनी क्षणभर विचार केला आणि मग ते शांतपणे म्हणाले, हो, मी अत्यंत शुद्ध मनानं, शुद्ध चारित्र्यानं हे आयुष्य जगलेलो आहे. ते ऐकून देवी सरस्वती माता प्रसन्न झाली आणि मग आदी शंकराचार्य त्यांना मोठ्या सन्मानानं त्या सिंहासनावर बसवलं गेलं. आदी शंकराचार्यांना स्वतःसाठी जरी हा मानसन्मानाची गरज नव्हती, तरीसुद्धा आपल्या हिंदू धर्मातील उपनिषदांचं ज्ञान, त्याचा गौरव होतोय, या समाधानानं आदी शंकराचार्यांनी हा मान स्वीकारला. मग त्यानंतर ते केदारनाथला गेले. काही शिष्य त्यांच्याबरोबर होते. थोडे दिवस ते राहिले आणि मग त्यांनी तेव्हा कसलासा मनामध्ये निश्चय केलेला होता बरं का. 32वं वर्ष लागलेलं होतं. त्यांनी मनामध्ये एक दृढ निश्चय केलेला होता. त्याप्रमाणे ते एका मोकळ्या जागी ते आले आणि बघता बघता ते सगळ्यांच्या दृष्टीआड झाले, असं वर्णन तिथे ग्रंथामध्ये करण्यात येतं. अशा प्रकारे आदी शंकराचार्यांचं निर्माण तिथे झालं, केदारनाथच्या पवित्र मंगल ठिकाणी. श्लोक 53. तसंच अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह म्हणजे पाश सोडून शांत आणि ममत्वरहित झालेला, ममत्व म्हणजे मीपणा करणं, ममत्वरहित झालेला साधक ब्रह्मभूत होण्यास समर्थ होतो. आता याच्या बाबतीत सुद्धा मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगू इच्छिते. संत श्रेष्ठ भानुदास हे संत एकनाथांचे पणजोबा. ते पहिल्यापासूनच प्रचंड त्यांच्या घराण्यामध्येच विठ्ठल भक्ती सुरू झालेली होती. विठ्ठलाचे ते परमभक्त होते बरं का. आणि विठ्ठलाचं दर्शन रोज घडावं म्हणून त्यांच्या जन्मगावापासून, बुलढाण्यापासून ते पंढरपूरला
राहायला आले. मग त्यांचा कापडाचा व्यवसाय होता. तो व्यवसाय ते मनापासून निष्ठेनं प्रामाणिकपणे करत असत आणि भजन, कीर्तन, प्रवचन हे सुद्धा त्याबरोबरीनं ते करत असत. बघता बघता त्यांचं नाव मोठ्या आदरानं पंढरपुरामध्ये घ्यायला सुरुवात झाली. आणि मग झालं काय, एके दिवशी विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय हा सुद्धा पांडुरंगाचा परमभक्त असल्यामुळे तो पंढरपूरला दर्शन घ्यायला म्हणून आला. आणि मग त्यानं अचानकपणे विठ्ठलाला असं म्हटलं की मी सुद्धा तुझा परमभक्त आहे. मग आता माझी एक इच्छा तुम्ही पुरवावी. तुम्ही माझ्याबरोबर माझ्या राज्यामध्ये तुम्ही स्थानापन्न व्हावं. माझी ही इच्छा तुम्ही पुरवावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता विठ्ठलदेव विचारात पडले, कारण राजा कृष्णदेव राय हा अत्यंत चांगलं वर्तन आणि उत्कृष्टपणे राज्य करणारा, कुठेही त्याच्यात काही कमीपणा नाही, परमेश्वराची परमभक्ती याला नाही तरी कसं म्हणू मी. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. म्हणजे विठोबारायांनी मुद्दामच एक अट घालायचं ठरवलं. समजा हा नाही म्हणाला तर बरंच झालं. विठोबाराय म्हणाले, हे बघ, मला तुझ्या राज्यामध्ये नेईस्तोपर्यंत मला खाली ठेवायचं नाही, कळलं का? आहे मंजूर? कृष्णदेवरायांनी सांगितलं, हो आहे, मान्य आहे. आणि मग काय, त्यांनी त्यांच्या नागरिकांना, सैन्याला बोलवलं आणि एका हातातून दुसऱ्या हातात अशी रस्त्यात त्यांनी रांग लावली आणि ती मूर्ती मोठ्या वाजत गाजत प्रतिष्ठेनं त्यांनी आपल्या राज्यात नेली. सोन्या चांदीचं मंदिर त्यांनी आपल्या देवासाठी उभारलं. रत्न, हिरे जडित अलंकार त्यांच्या गळ्यात घातले. काय थाटमाट, काही विचारू नका बरं का. परंतु थोडे दिवसांनी विठोबारायांना पंढरपुराची आठवण येऊ लागली आणि त्यांना कळेना की आता यातून आपण कशी काय सुटका करायची. इकडे झालं काय, बघता बघता कार्तिकी एकादशी जवळ येऊ लागली आणि पंढरपूरमध्ये भाविकांना भीती वाटायला लागली की देवच जर देवळात नाही तर मग आता काय करायचं. मग त्यांनी भानुदास महाराजांना विनंती केली की आपण कृष्णदेवरायाकडे जावं आणि त्यांच्याकडनं आपल्या पांडुरंगाची मूर्ती घेऊन यावी. मोठं कठीण काम होतं, पण तरीसुद्धा भानुदास काही डगमगले नाही, म्हणाले ठीक आहे, मी करतो. आणि मग ते गेले. होता 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 रात्र झाली. तिकडे पोचता मंदिराच्या तिथे बाहेर गेले तर कोणी नव्हतं आणि मंदिराला बाहेरनं कुलूप लावलेलं होतं बरं का. पहारेकरीसुद्धा कुठे दिसत नव्हते. भानुदास महाराजांना काय करावं ते कळेना. ते खाली बसले. मनातल्या मनात त्यांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला. देवा, तुम्हाला भेटायला मी अगदी उत्सुक झालेलो आहे. आपण मला कधी दर्शन द्याल? विठोबारायांना कळलं संत भानुदास बाहेर पायरीवर बसलेले आहेत. ते स्वतःहून विठोबाराय देवळातून बाहेर आले. कड्या कुलपं सगळी निघाली आणि त्यांनी प्रेमानं भानुदास महाराजांना आलिंगन दिलं. भानुदास महाराज अतिशय सुखावले की प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या भेटीसाठी बाहेर आला. पण तेवढ्यात बरं का, तेवढ्यात विठोबारायानं काय गोष्ट केली, त्यांनी त्यांना आलिंगन दिलं आणि आपल्या गळ्यामधला एक रत्नहार गुपचूपपणे भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये त्यांनी टाकला बरं का, देवानी. आणि मग ते आतमध्ये निघून गेले. भानुदास महाराज प्रेमरसानं, भक्तिरसमयतेनं एवढे काही बुडून गेले होते की त्यांना आज विठ्ठल देवानं काय केलं हे सुद्धा लक्षात आलं नाही.
मग पहाटेच्या सुमाराला ते नदीच्या किनारी गेले. त्यांनी ठरवलं जरा वेळ कीर्तन वगैरे करू आणि मग पहाटेच्या वेळेला जरा सकाळ झाली की आपण राजाला भेटू असं म्हणून ते कीर्तन करायला त्यांनी सुरुवात केली. पण इकडे काय झालं, देवांच्या काकड आरतीला कृष्णदेवराय स्वतः तिकडे आलेले होते आणि त्यांनी बघितलं की दार खिडक्या कुलप सगळं उघडं आहे. ते आतमध्ये गेले, अरे हे काय आहे, आणि बघतात तो काय, देवांच्या गळ्यातला ठसठशीत रत्नहार कुठे दिसत नव्हता. त्यांना वाटलं की काहीतरी गडबड झालेली आहे. त्यांनी पहारेकऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं, बघा बरं कुठे गेला, काय फार लांब गेला नसणार, जरा शोधा त्याला आणि आणा पकडून. देवांचा हार चोरतो म्हणजे काय. पहारेकरी गेले. शोधता शोधता नदीच्या किनारी भानुदास महाराज कीर्तन करण्यात मग्न होते. साधे बोळे निष्पाप भानुदास विठ्ठल प्रेमानं भारावलेले. त्यांना मुळी काही कळलेलंच नव्हतं काय झालंय. पहारेकरी जवळ येऊन बघतात तो त्यांच्या गळ्यामध्ये रत्नहार. त्यांनी ताबडतोब पकडलं आणि राजासमोर जाऊन उभं केलं. राजानं त्यांना सांगितलं, अरे काय रे तू चोर रात्रीच्या वेळेला देवळात शिरतोस आणि चक्क देवांचा हार तू चोरी करतोस, काय म्हणायचं काय तुला, हा अगदी अक्षम्य अपराध आहे. ते काय नाही, याला सुळावर फाशी द्या. पहारेकरी त्याला परत तिकडे नदीच्या किनारी घेऊन गेले बरं का. पण झालं काय की सुळाचं पाणी झालं आणि पहारेकऱ्यांनी त्याला परत घेऊन ते आले. कृष्णदेवराय राजांनी अंतर्मुखपणे विचार केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण काहीही याची चौकशी केली नाही, काही त्याच्याकडनं तो काय म्हणतोय ते काही ऐकून घेतलं नाही. सरळ आपण त्याच्यावर चोरीचा आरोप केला आणि त्यांना पाठवून दिलं. ज्या अर्थी सुळाचं पाणी झालं आहे त्या अर्थी नक्कीच एका निष्पाप व्यक्तीला मी त्रास दिलेला आहे बरं का, असं त्यांच्या मनाने घेतलं. आणि राजा देवळामध्ये गेला आणि त्यानं काकुळतीनं म्हटलं की माझ्याकडनं नकळतपणे एकावर अन्याय झाला आहे. विठोबाराय मनातल्या मनात हसले का, कारण त्यांनी काही दिवसापूर्वीच अजून एक अट राजाला घातलेली होती बरं का. त्याला सांगितलेलं होतं, हे बघ मी इथे राहतोय, पण जर तुझ्याकडनं कोणत्याही साधकावर अन्याय घडला तर मात्र मी एक क्षणभरसुद्धा तुझ्या राज्यात राहणार नाही. हे त्यांनी ऑलरेडी देवांनी सांगून टाकलेलं होतं. त्याची आठवण राजा कृष्णदेवरायाच्या मनात होती म्हणून तो अपराधाची क्षमा मागायला देवांकडे गेला. अत्यंत प्रामाणिक राजा होता तो. त्याच्या हातून त्यानं काही मुद्दाम केलं नव्हतं, चुकून त्याच्या हातनं ते झालेलं होतं. पण विठोबाराय कसले ऐकतात, त्यांना तर पंढरपूरला जायचं होतं. त्यांनी सांगितलं, छे ते काय तू मला ऐकू नकोस बाबा, मी बोललो होतं ना तुला की अन्याय झाला तर मी त्या क्षणी पंढरपूरला जाणार. आता काही माझं नाईलाज आहे माझा, कारण मीच तुला शब्द दिलाय, आता मला जावं लागणार, मला जाऊ दे असं देवांनी सांगितलं. राजा कृष्णदेवराय मनातल्या मनात अगदी शरमून गेला आणि त्यानं देवांना परवानगी दिली आणि तो दुःखी अंतःकरणानं परत गेला बरं का. भानुदास महाराज इकडे देवळात आले. झालेला सगळा प्रकार त्यांच्या हळूहळू लक्षात आला आणि ही सगळी देवाची करणी आहे हे सुद्धा त्यांना कळलं. मग ते म्हणाले, पण मी कसं काय तुम्हाला पंढरपूरपर्यंत नेऊ शकतो, मला पेलवेल का. तेव्हा देव म्हणाले, अरे काही काळजी करू नकोस, मी सूक्ष्म रूपामध्ये येतो. पंढरपूरला गेल्यानंतर तू माझी प्राणप्रतिष्ठा कर. पण चल बाबा, लवकर चल इथून. कृष्णदेवराय काहीतरी वेगळं परत त्याच्या मनात आलं आणि तर तो परत मला अडकवून ठेवेल. त्यापेक्षा आपण इथून आधी
निघूया कसे असं म्हणून भानुदास महाराजांनी पंढरपूरला आपल्या देवांना सुरक्षितपणे नेलं. मग त्यांच्या स्थूल मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठा केली. सगळ्यांनी भानुदास महाराजांचा जय जयकार केला. आणि आता त्याच्यानंतर पांडुरंगांचा ॲड्रेस हा पंढरपूरच आहे बरं का. श्लोक 54. ब्रह्मभूत झाला म्हणजे प्रसन्न चित्त होऊन तो कशाची आकांक्षा धरत नाही, कशाचा द्वेष करत नाही आणि सर्वाभूती सम होऊन माझी परमभक्ती करून घेतो. श्लोक 55. भक्तीनं मी केवढा, मी कोण आहे याचं तात्विक ज्ञान त्याला होतं आणि याप्रमाणे माझी तात्विक ओळख झाल्यावर तो माझ्या ठाई प्रवेश करतो आणि माझाच आश्रय करून सर्व कर्म नेहमी करत असताना सुद्धा बरं का माझ्या अनुग्रहानं शाश्वत आणि अव्यय स्थान त्याला प्राप्त होते. कशामुळे भगवंतांचं परमस्थान साधकाला मिळतं तर अनन्य शरणागतीनं आणि परमभक्तीनं आणि निष्ठेनं. आता त्या संदर्भात एक छोटी कथा मी इथे सांगते. संत श्रेष्ठ पुनितावती 5व्या शतकामध्ये तामिळनाडू येथे काराईक्कल इथे तिचा जन्म झाला. अगदी लहानपणापासून ती भगवान शिवशंकरांची परमभक्त होती. सतत नामस्मरण, पूजा अर्चा, सात्विक वागणं, सगळं परमभक्ताचे सगळे गुण तिच्यामध्ये एकवटलेले होते. मग पुढे लग्न झाल्यानंतर परमदत्त या तिच्या नवऱ्याबरोबर ती दुसरीकडे राहायला गेली. त्याचा व्यापार होता आणि एकदा झालं काय की तो दुकानामध्ये गेला तेव्हा एक जण तिकडे आला आणि त्यानं तिच्या नवऱ्याला 2 आंबे भेट दिले बरं का. परमदत्तानं ते आंबे घेतले आणि नोकराकरवी त्यानं ते आपल्या घरी पाठवून दिले. आता इकडे झालं काय की घरामध्ये पुनितावती होती आणि अचानकपणे एक संन्यासी तिच्या दारी भिक्षा मागण्यासाठी तिकडे आला. तिचा तर काही स्वयंपाक अजून झालेला नव्हता. काय बरं द्यावं याला. मग तिला आठवलं की थोड्या वेळापूर्वी नोकरांनी 2 आंबे आणून दिलेत. त्यातलाच एक आंबा तिनं त्या संन्यासीला दिला. मग दुपारी परमदत्त जेवायला आला, त्याला आंब्यांची आठवण झाली. मग एक आंबा त्यानं खाल्ला. मग म्हणाला अजून दुसरा आंबा आहे ना, मला देतेस का. या प्रश्नावर पुनितावती एकदम गडबडून गेली, कारण ती विसरूनच गेली ती परमदत्ताला सांगायचं की असं असं घडलं आणि मी एक आंबा संन्यासीला दिला. आणि आता अचानकपणे काय मी सांगू, कसं काय वाटेल माझ्या नवऱ्याला. अनेक विचार तिच्या मनात आले, गोंधळून गेली. शिवाचा अत्यंत करुणेनं तिनं आर्त धावा केला आणि काय आश्चर्य, तिच्या हातामध्ये एक आम्रफळ आलं. तिनं ते आम्रफळ परमदत्ताला दिलं. तेव्हा ते तर साक्षात देवानं दिलेलं आम्रफळ, त्याची गोडी ती काय म्हणावी. परमदत्त एकदम चकित झाला की एवढं सुंदर आम्रफळ त्यानं कधी खाल्लेलं नव्हतं. त्यानं विचारलं तेव्हा पुनितावतीनं सगळं काही भडाभडा सांगून टाकलं. ते ऐकल्यानंतर परमदत्त अविश्वासानं तिच्याकडे बघू लागला. असं काय कुठे होतं का की आंबा घरात नाही, देवाची प्रार्थना केली तर हातात काय आंबा येतो. तो म्हणाला ते काही नाही, माझा काही विश्वास बसत नाही, तू परत माझ्या समोर शिवशंकरांची प्रार्थना कर आणि मग मी बघतो तुझ्या हातात आंबा येतो का. पुनितावतीनं पुन्हा अगदी मनापासून देवांची प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा आम्रफळ तिच्या हातात आलं. ते आश्चर्य बघितल्यानंतर
परमदत्त मनातून अगदी घाबरून गेला. त्याला असं वाटलं ही साक्षात देवतेचं रूप आहे, ही कोणी साधी सामान्य स्त्री नाही. ही कोणी साधी सामान्य नाही, ही साक्षात देवता आहे. मी अगदीच तिच्यापुढे सामान्य असल्यामुळे तिच्याशी संसार करण्याची माझी योग्यताच नाही असं त्यानं मनाशी घेतलं. आणि मग काही दिवसानं गुपचूपपणे तिला न सांगता तो मदुराईला गेला. नवीन व्यापार सुरू केला, परत लग्न केलं आणि 4-5 वर्ष अशीच झाली. इकडे पुनितावती त्याची वाट बघत होती. काही नातेवाईकांनी त्याला मदुराईला बघितलेलं होतं, म्हणून मग त्यांच्या सोबतीनं ती काय खरं काय खोटं बघायला म्हणून गेली, तर तिला तिकडे वाटेतच तो दिसला. ती बघताच त्यानं साक्षात तिला लोटांगण घातलं, तिची क्षमा मागितली आणि तो म्हणाला की तू तर साक्षात देवता आहेस, त्यामुळे मी घाबरून पळून गेलो, दुसरं लग्न केलं, मला तू क्षमा कर. पुन्हा पुन्हा तो तिची विनवणी करू लागला. पुनितावतीनं ते ऐकल्यानंतर ती त्या क्षणी त्या सगळ्या संसाराच्या सुखदुःखांमधून विरक्त झाली, अलिप्त झाली. त्याला क्षमा करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ती त्याच्यावर क्रोधित झालीच नव्हती. शांत मनानं ती शंकराच्या देवळात गेली आणि उरलेलं सगळं आयुष्य तिनं शंकराच्या चरणी अर्पण केलं. आणि त्यामुळे ती जेव्हा देवळामध्ये आली तेव्हा असं सांगितलं जातं की प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी तिला आलीस माते असं म्हटलं. त्यामुळे तिला शिवशंकरांची आई म्हणून संबोधलं जातं. श्लोक 57. मनानं सर्व कर्म मला संन्यस्त म्हणजे अर्पण करून, न्यास म्हणजे अर्पण करणं, संन्यस्त म्हणजे अर्पण करून, मतपरायण होऊन बुद्धियोगाच्या आश्रयानं माझ्या ठाई नेहमी चित्त ठेव. बुद्धियोगाच्या आश्रयानं म्हणजे काय की कर्म करत राहा, पण निष्काम वृत्तीनं ती कर्म तू करावीस अशी भगवंतांची अपेक्षा आहे. ती निरपेक्ष बुद्धी मनामध्ये ठेवून कर्म करणं म्हणजे बुद्धियोग असा त्याचा अर्थ होतो. आता त्यासाठी एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते. त्रिभुवनदास पटेल, बरं का, त्रिभुवनदास पटेल, जन्म 1903, मृत्यू 1994. अमूल डेअरीचे ते संस्थापक होते, स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी 1940मध्ये खेडा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना एकत्र करून डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. यांना सहकारी संस्थांचे जनक असं म्हटलं जातं. सरदार वल्लभभाई पटेलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म केली. 1963मध्ये त्यांना मॅगसेसे अवॉर्डनी पुरस्कार सन्मानित करण्यात आलं आणि 1964मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं भारत सरकारनं त्यांचा गौरव केला. श्लोक 58. माझ्या ठाई चित्त ठेवलंस
म्हणजे तू माझ्या अनुग्रहानं सर्व संकट म्हणजे कर्माची शुभाशुभ फलं तू तरून जाशील. पण अहंकारानं माझं ऐकलं नाहीस तर मात्र तू नाश पावशील. श्लोक 59. मी लढणार नाही असं जे तू अहंकारानं म्हणत आहेस तो तुझा निश्चय फुकट आहे. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव ते तुला करायला लावील. प्रत्येकाची उपजत प्रवृत्ती आहे ती थोडा काळ निग्रहाने तू शांत ठेवशील, पण उपजत तू लढवय्या आणि शत्रूला पराजित करणारा असल्यामुळे तू तुझा निश्चय फार काळ टिकू शकणार नाही. श्लोक 60. हे कौंतेया, आपल्या स्वभावजन्य कर्मानं बद्ध झाल्यामुळं मोहानं तू जे करू इच्छित नाहीस तेच तुला प्रकृतीच्या स्वाधीन होऊन करावं लागेल. श्लोक 61. हे अर्जुना, ईश्वर सर्व भूतांच्या हृदयामध्ये राहून यंत्रावर चढवल्याप्रमाणे सर्व भूतांना आपल्या मायेने चालवत असतो. प्रकृती, स्वभाव, सगळं जे काही आपण म्हणतो ते सुद्धा कुठून आलेलं आहे तर परमेश्वरापासूनच ही त्रिगुणात्मक माया निर्माण झालेली आहे. श्लोक 62. म्हणून हे भारता, सर्व भावानं त्यालाच शरण जा. त्याच्या अनुग्रहानं परमशांती आणि नित्यस्थान तुला प्राप्त होईल. भगवंतांना मनापासून शरण जाऊन आपली कर्तव्ये करत राहणं याचा पुन्हा पुन्हा उल्लेख आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला मिळतो. या संदर्भात या प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसलेल्या आत्मतत्वाबद्दल एक छोटीशी बोधकथा उपनिषदामध्ये आलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मुनी आणि राजा जनक यांच्यामध्ये एक संवाद घडलेला आहे. त्या संवादामध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी जनक राजाला आत्मतत्व कसं असतं हे अगदी सोप्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे बरं का. याज्ञवल्क्य मुनी असं म्हणतात की मनुष्य सगळ्या क्रिया कोणाच्या साह्याने करतो. दिवसभर मनुष्य नेत्रांच्या म्हणजे आपल्या डोळ्यांच्या साह्याने कामं करत असतो. सूर्यास्तानंतर मग काय घडतं तर तो अग्नीच्या प्रकाशाने अग्नी पेटवून किंवा दीप प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशामध्ये तो काम करतो. मग त्यानंतर रात्री चंद्रप्रकाशाच्या साह्यानं तो ते कर्म करतो. त्यानंतर तो शब्दांच्या साह्यानं काही कर्म करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी गाढ निद्रेमध्ये गेल्यानंतर जेव्हा शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय सगळं शांत विसावलेलं असतं, अशा गाढ निद्रेमध्ये कोण कार्य करत असतं तर आत्मज्योती. कारण गाढ निद्रेनंतर जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की मला खूप छान झोप लागली ती. हे कुणाला जाणवलं? मन बुद्धी जर झोपलेली होती, शरीर झोपलेलं होतं, तर हे आत्मतत्व जे हृदयामध्ये स्थित आहे ते आपल्या सगळ्या अवस्थांचा साक्षी आहे.
आपली जागृतावस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो साक्षी आहे, स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तो साक्षी आहे. त्याचप्रमाणे गाढ निद्रेमध्ये सुद्धा आत्मज्योती ही निव्वळ साक्षीत्व या दृष्टीनं, गाढ निद्रा म्हणजे अनुभवांचा अभाव असं आपण ज्याला म्हणतो की अनुभव शून्य अवस्था असते, तर वेदांतामध्ये त्याला असं म्हटलं जातं की अभावाचा अनुभव ही आत्मज्योती करत असते. का? कारण ती निद्रेला सुद्धा साक्षी असते. याप्रमाणे गुह्यातलं गुह्य असं हे ज्ञान मी तुला सांगितलं. याचा पूर्ण विचार करून याचा पूर्ण विचार करून तुझ्या इच्छेला येईल तसं कर. केवढं वैशिष्ट्यपूर्ण वाक्य आहे. ते तर साक्षात भगवंत होते. त्यांनी नुसती ऑर्डर केली असती की अर्जुना युद्ध कर, तरी काही हरकत नव्हती. पण तसं न करता त्याला पूर्णपणे आत्मज्ञान समजावून सांगून सगळ्या गोष्टींचं तत्त्वज्ञान सिद्धांत त्याला सांगून झाल्यानंतर आता भगवान त्याला ऑप्शन देत आहेत की बघ बाबा, मी सगळं सांगितलं, पण तुझं व्यक्ती स्वातंत्र्य इच्छा स्वातंत्र्याचा मी मान राखतो. तुला आता जे योग्य वाटेल ते तू कर. श्लोक 64. सर्व गुह्यातलं गुह्य अशी अखेरची एक गोष्ट मी तुला पुन्हा सांगतो ते ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून तुझ्या हिताची गोष्ट मी तुला सांगत आहे. अर्जुन केवळ काही त्यांचा नातेवाईकच नव्हता, परमसखा परमभक्त होता. श्लोक 65. माझ्या ठाई मन ठेव, माझा भक्त हो, माझं यजन कर आणि मला वंदन कर, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. हे सत्य प्रतिज्ञेनं मी तुला सांगतो, कारण तू माझा आवडता आहेस. श्लोक 66. सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, भिवू नकोस. श्लोक 67. हे गुह्य ज्याला तप नाही, भक्ती नाही, ऐकण्याची ज्याला इच्छा नाही, तसंच जो माझी निंदा करतो त्याला तू कधीही सांगू नकोस. श्लोक 68. जो हे परमगुह्य माझ्या भक्तांना कळवेल त्याची माझ्या ठाई परमभक्ती होऊन तो मलाच येऊन मिळेल यात संशय नाही. श्लोक 69. आणि त्याच्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा सर्व मनुष्यात दुसरा कोणीही मिळणार नाही. या भूमीमध्ये त्याच्यापेक्षा मला जास्त कोणी आवडता होणार नाही. श्लोक 70. आमच्या दोघांच्या या धर्मसंवादाचं जो कोणी अध्ययन करेल, म्हणजे गीतेचं पठण वाचन मनन जो कोणी करेल, श्रवण करेल, त्यानं ज्ञानयज्ञानं माझी पूजा केल्यासारखं होईल असं मी समजतो. श्रीमद भगवद्गीता हा एवढा मंगल आणि पवित्र ग्रंथ आहे की त्याच्या श्रवणानं आपण परमेश्वराची साक्षात पूजा करतो. श्लोक 71. तसंच दोष न काढता श्रद्धेनं जो कोणी ऐकेल तो सुद्धा पापांपासून मुक्त होऊन पुण्यवान लोकांना प्राप्त होणाऱ्या शुभ लोकांपर्यंत तो जाऊन पोचेल.
श्लोक 72. हे पार्था, तू एकाग्र चित्तानं ऐकलंस ना आणि तुझा अज्ञानरूपी मोह नष्ट झाला ना. श्लोक 73. हे अच्युता, तुमच्या प्रसादानं मोह नष्ट झाला आणि मला माझ्या कर्तव्य धर्माची स्मृती झाली. मी विसरून गेलो होतो माझा स्वधर्म काय आहे, माझं आत्ता कर्तव्य काय आहे, की मला कर्तव्य म्हणून हे युद्ध करणं भाग आहे. माझ्या संरक्षणासाठी, आत्मसन्मानासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी मला हे युद्ध करणं हे क्रमप्राप्त कर्तव्य आहे, हे मी विसरून गेलो होतो. आता मात्र मला त्याची स्मृती झालेली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी करतो. श्लोक 74. याप्रमाणे अंगावर रोमांच उभे करणारा वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत संवाद मी ऐकला. श्लोक 75. व्यासांच्या अनुग्रहामुळे हे परमगुह्य म्हणजे योग साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असताना मला ऐकायला मिळाला. महर्षी व्यासांनी संजयला ती दृष्टी दिलेली होती. श्लोक 76. हे राजा, संजय धृतराष्ट्राला म्हणतोय, हे राजा, केशव आणि अर्जुन या दोघांच्या या अद्भुत आणि पुण्यकारक संवादाची आठवण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. श्लोक 77. आणि श्रीहरीचे ते अद्भुत विश्वरूप मनात येऊन, हे राजा, मला मोठा विस्मय वाटतोय आणि पुन्हा पुन्हा मला हर्ष होत आहे. आता भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक, श्लोक 78. जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण, जिकडे साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि जिकडे धनुर्धर अर्जुन, तिकडेच श्री विजय, शाश्वत ऐश्वर्य आणि नीती, असं माझं मत आहे. या 78व्या श्लोकानंतर श्रीमद भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग इथे समाप्त होत आहे आणि श्रीमद भगवद्गीतेचं निरूपणसुद्धा यामुळे इथे समाप्त होत आहे. माझ्या एपिसोडची मी इथे सांगता करत आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा नम्र विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भगवद्गीतेचं निरूपण इथे जरी समाप्त झालेलं असलं तरी भागवत पुराण, उपनिषद वगैरे अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहणार आहे. नमस्कार. त्यामुळे अमृताचे चॅनल या चॅनलला व्हिजिट द्यायला विसरू नका, कारण आता गीता समाप्त झाली तरी अजून बरंच काही तुम्हाला सांगण्यासारखं आहे. उपनिषद आहेत, भागवत कथा आहे, अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. नमस्कार.